तर राम राम मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं की आम्ही सगळे निघालो देवदर्शनाला. तर आमचा हा पहिला मुक्काम आमच्या गावी झाला. जर मित्रांनो तुम्ही आमचा पहिला ब्लॉग बघितला नसेल तर तो आवर्जून पहा, कारण की इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ पार्टमध्ये येणार आहेत. जर तुम्ही पहिलाच पार्ट जर बघितला नाही तर येणारे पार्ट तुम्हाला कळणार नाहीत. तर मग आपण सुरू करूया आपल्या आजच्या दुसऱ्या ब्लॉगला. आता आपला नेक्स्ट स्टॉप पाली. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता जसं की आमच्या मम्मीने सांगितलं की आपलं नेक्स्ट स्टॉप पाली आहे, ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अजून इंटरेस्टिंग गोष्टी दाखवणार आहे मी व्हिडिओत. तर मित्रांनो, काल दिवसभर फिरून आमचा पहिला मुक्काम झाला होता आमच्या गावी, म्हणजे शिवाजीनगरमध्ये. मग काय, आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही ग्रामदेवतेच्या दर्शनाने केली. तर हे बघा आमचं हे सुंदरसं गाव. अजून तरी माझ्या बघण्यात असं गाव नाही ज्याला एवढा मोठा पार आणि एवढा मोठा चौक आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती भरनाथाच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर चांगले असं गजर करता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काल आम्ही कुठे कुठे फिरलो होतो. तर सगळ्यात आम्ही काल गेलो होतो महडच्या वर्धविनायकाला. महडच्या गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं. त्यानंतर आमचा सेकंड स्पॉट होता गगनगिरी महाराजांचा मठ. गगनगिरी महाराजांच्या मठातून आम्ही गेलो होतो लोणावळा खंडाळाचा घाट फिराय. आता जो हा समोर घाट बघताय हा पारगाव खंडाळाचा घाट आहे, ह्याला कंबाटकी घाट म्हणतो. तर लोणावळा खंडाळाचा घाट फिरून आम्ही गेलो होतो. मी मागे एकदा शेवटला माझा आयडी नाही चालू. नेक्स्ट स्टॉप तर मी सांगणार या व्हिडिओत, पण आम्ही टोल बघा कसं थाटात पास केला की तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ. ॲक्च्युली आम्ही डिफेन्स पर्सन आहे, त्यामुळे आम्हाला टोल फ्री आहे. तर हा बघा कसा टोल पास करायचा असतो आय डी कार्ड दाखवून. आय डी बघितला विषय संपला. डायरेक्ट गाडी सोडतो, डायरेक्ट थाट. तर आता आम्ही सगळे निघालो पालीला. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं. तर हा पालीला जातानाचा रस्ता आहे. एकदम सुंदर घनदाट झाडी आहे या रस्त्याला. पुढे गेला की तुम्हाला एकदम अशी मस्त सुंदर झाडं दिसतात. वाईला जाताना कसा रस्ता आहे तसा रस्ता आहे अगदी सेम. तर मित्रांनो, मग असं आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. गगनगिरी महाराजांचं मठ केला, त्यानंतर लोणावळा खंडाळा केला आणि त्यानंतर आम्ही थांबलो होतो नारायणपूरला, म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, त्याला नारायणपूर पण म्हणतात. आता बघतो आता आपण पाली श्री क्षेत्रामध्ये आलेलोच आहे. इथलं दर्शन घेऊन आपल्या गप्पा पुढं कंटिन्यू करू. तर आता आपण पोहोचलो श्री क्षेत्र पालीमध्ये. तर अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे श्री खंडोबा, म्हणजेच आपले मार्तंड मल्हार, देवी म्हाळसा आणि श्री खंडोबा ह्यांचा विवाह या पाली गावातच झाला होता. तर जेजुरीचे कडे पठार आणि नवीन गाड्यानंतर तिसरं जे खंडोबाचं सगळ्यात मोठं आणि प्रसिद्ध ठिकाण असेल ते म्हणजे पालीचं आहे. आता या पालीचा एक मोठा इतिहास पण आहे. या मंदिरात पहिले एक हत्ती होता. मी लहान असताना यायचो होतो, इथे एक हत्ती होता. आता त्याची प्रतिक्रमा म्हणून एक मूर्ती बसवलेली हत्तीची. आता साधारण 8 ते 9 वर्षापूर्वी या गावची यात्रा होती. त्या यात्रेत तो हत्ती पिसाळला आणि त्या हत्तीच्या पायाखाली 2-3 माणसं मृत पावली. त्यामुळे तो हत्ती पुन्हा माघारी घालवला आणि आता तो हत्ती येथे नसतो. आता बऱ्याचशा लोकांना कुलदैवत हा जेजुरीचा खंडोबा असतो, तसंच आम्हाला कुलदैवत म्हणजे पालीचा खंडोबा आहे. हां, जेजुरीचा खंडोबा मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तो ब्लॉग तुम्ही सर्वांनी नक्की बघा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. खरं जर म्हणायला गेलं ना तर वर्षातून एकदा सर्वांनी आपल्या कुटुंबाला घेऊन वर्षातून एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेच पाहिजे.
तर मित्रांनो आम्ही सकाळी आमच्या गावच्या देवाचे दर्शन घेऊन निघालो होतो पालीला. तर पालीत आपलं दर्शन झालं श्रीखंडोबाचं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो कोल्हापूरला महालक्ष्मी आणि ज्योतिबा आम्हाला कौरव करायची आजच्या दिवशी. तर आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो. जाताना आता जेवासाठी आम्ही गाडी थांबवली एका ठिकाणी. तर सावली बघून असा मस्त गारवा शेतबीत बघून आम्ही गाडी थांबवली. तिथे एक विहीर होती. इथला तुम्हाला परिसर दाखवतो. या विहिरीच्या आत घर आहे. ते कसं आता ते बघा व्हिडिओमध्ये पुढं. पडाय झाले संचू ते तू उतराय पायरेट ते बघ केवढे मासे आहेत. वाळवी लागली अख्ख्या घराला. हात कर चला. खिचडी भात बनवलं इथं माहिती का. आपण अर्ध्या तासात आलो असतो इकडे अर्ध्या पाऊण तासात काय तिथे येऊन जेवलो असतं मस्त पैकी. तर पालीला बसलाय म्हणून तिथलंही करते. बोला ज्योतिबाच्या नावानं चांगबली. तर ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो कोल्हापूरकडे श्री महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. ₹30 दुसरा काही मोठा तिकडे ना म्हणजे ना आराम हा बिल दाखवतो तुम्हाला आल्या. दिसाला त्याच्यामध्ये येते का क्लिअरिटी नाही. तुझ्या पुढं पण अजून एक आहे बघ तिथं पण एक त्याच्या तिकडं पण एक आहे असं या.
कोल्हापूरची महालक्ष्मी माता अंबाबाई आणि रंकाळा तलाव बघून आम्ही आलो आदमापूर येथे संत बाळूमामांच्या भेटीला. मित्रांनो, आम्हाला इथं रात्री पोहोचायला 10:30 वाजले, कारण की खूप जास्त टाइम आमचा महालक्ष्मीच्या मंदिरातच गेला होता, कारण की तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. पण आम्हाला इथं आलं समाधान झालं होतं, कारण की विदाऊट गर्दी आमचं चांगलं दर्शन झालं होतं बाळूमामांचं. आता ही माझी दुसरी टाइम आहे आदमापूरला यायची. ह्याच्या आधी पण मी आलो होतो, त्यावेळेस पण माझं बिना लाईनचं लगेच दर्शन झालं होतं. टाइम आलं होतं त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ती नक्की बघा. तर आजची आमची संध्याकाळची जेवणाची सोय येथेच अन्नछत्रीमध्ये झाली. बाळूमामांच्या नावानं चांगभले. तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत मुक्कामासाठी जर येणार असाल तर ही माझ्या मागे भक्त निवास पण आहे. पण आम्ही आज इथे मुक्काम करणार नाहीये. आम्ही बुक केलेत आमच्यासाठी स्पेशल कॉटेज. हे स्पेशल कॉटेज अगदी मंदिराच्या समोरच आहेत आणि सोय पण चांगली आहे. इथले वॉशरूम वगैरे सगळे नीट अँड क्लीन आहेत. भक्त निवास पण चांगले आहेत. तिथे पण सगळी चांगली सोय आहे आणि ते पण मोफत दाराचे. तुम्ही तिथे पण मुक्काम करू शकता. चला मित्रांनो, उद्या आम्ही निघालो गाणगापूरला. उद्याचा ब्लॉग पण तुम्ही पूर्ण कंटिन्यू करा. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना गुड बाय.